हिंगोलीच्या बाळापूर मतदान केंद्रावर एका तरुणाला अतिउत्साह अंगाशी आलेला आहे। मतदान करतानाचा व्हिडिओ तयार करून व्हायरल केल्याप्रकरणी संतोष आमले या तरुणाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाळापूर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येते। खरं तर मतदान करताना मतदान हे गुप्त असतं, त्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीचा मोबाईल फोनचा वापर करणं हे अवैध आहे आणि मतदान करतानाचा हा व्हिडिओ तयार करून व्हायरल केल्याप्रकरणी संतोष आमले या तरुणाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बाळापूर पोलिसांनी या तरुणाला आता ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येते। गजानन देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गजानन, हिंगोलीच्या बाळापूर मतदान केंद्रावर हा सगळा प्रकार घडलेला आहे, काय अधिकचे अपडेट्स? एकूणच निवडणूक विभागाने मोबाईल मतदान केंद्रावर नेण्यास मज्जाव केलेला आहे। कोणालाही मतदान केंद्रावर मोबाईल नेता येणार नाही अशा सक्तीच्या सूचना होत्या। त्यानंतरही एका तरुणानं स्वतः मोबाईल नेला आणि जे काही ईव्हीएम मशीन आहेत त्याच्या संदर्भातला व्हिडिओ काढून तो एका ग्रुपवर व्हायरल केला। त्यानंतर तातडीनं बाळापूर पोलीस ठाण्यात या तरुणाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि एकूणच सातत्यानं निवडणूक विभाग आणि जिल्हा प्रशासन आवाहन करते की कोणीही अशा पद्धतीचा मोबाईलवर व्हिडिओ करून व्हायरल करू नये किंवा मोबाईलचा वापर करू नये। तरी सुद्धा त्या तरुणाने केल्यामुळे त्याला जो काही हा सगळा प्रकार करणं महागात पडलाय। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।